राज्यात भेसळखोराविरोधात एफडीएची धडक कार्यवाही सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कार्यवाहीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कार्यवाही गरजेची असल्याचं फडणवीस म्हणाले. दरम्यान शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफलाही एफडीएने नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रात सध्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कार्यवाहीची जोरदार चर्चा आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक खाद्यपदार्थाविरोधात कार्यवाहीचा धडाका सुरू आहे. हॉटेल, डेअरी आणि दुकानांमध्ये अस्वच्छता आढळल्यास परवाने निलंबित केले जात आहेत, तर भेसळयुक्त मालही जप्त केला जात आहे. या कार्यवाहीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत एफडीएचं कौतुक केलं आहे. भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे भेसळखोरांवर कठोर कार्यवाही आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भेसळखोराविरोधात मकोका आणि अजामीनपात्र गुन्ह्याची मागणी केली आहे. याच दरम्यान विमल इलायची जाहिरात प्रकरणी शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.